नमस्कार मंडळी, मी आकाश दडस. महासंवाद मराठीमध्ये स्वागत आहे. सध्या आपण मान तालुक्यातील दिडवागवाडी या गावामध्ये आहे आणि आपण बघू शकता की आपण आज एक खिल्लार बैलाची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहेत. दिडवागवाडीच्या सरपंच ताई आहेत, त्यांच्या घरी आलोय आणि आपल्यासोबत पैलवान संजय दिडवाग आहे, त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधतोय. आपण बघू शकता हा खिल्लार जातीचा धनगरी कोसा बैल आहे. हा बैल खर तर रेतनासाठी म्हणजे पैदास जी नवीन पैदास तयार केली जाते यासाठी वापरला जातो, म्हणजे हे केला जातो. आपल्यासोबत पैलवान आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. काय सांगचाल आपल्या बैलाविषयी, काय सांगचाल? आता कुस्ती कशी सुरू आहे त्याविषयी काय सांगचाल? बैल रेतनासाठी तुमच्या बैलाचं पहिले नाव सांगा. आतापर्यंत हा बैल कुठल्या कुठल्या कृषी म्हणजे प्रदर्शनामध्ये सहभागी झालता आणि कधी मागणी वगैरे कुठून आला किंवा कुठून खरेदी केली? बैल आम्ही 10 महिन्याचा वासरू त्यावेळेस घेतलाय, 1.5 वर्ष झालं. आणि आता त्यानं दात लावलाय. बैलाचं नाव राजा आहे आणि हा बैल पुशेगाव प्रदर्शनात 2य क्रमांक आलेला आहे. नागोबा प्रदर्शनात 1म क्रमांक आलेला आहे. आणि रेतनासाठी घरपोच सेवा आम्ही देतो, इथं पण सेवा आहे. आणि ही चित्रा कोसा किल्लार या जातीचा बैल आहे. ओके. अजून काय सांगचाल? बैलाची मागणी वगैरे आली का किंवा काय? बैल आता यात्रेत गेलता, करगणित यात्रेत 5 लाख रुपयाला मागितला, पुशेगावात 4.5 लाख रुपयाला मागितला. पण आम्ही त्याला स्वतः ह्याच्यासारखा जीव लावतो, घरातला असल्या कधी. आम्हाला विकायचं नाही. 10 लाख आलं, 20 लाख जरी आलं तरी विकणार नाही. ओके. आता जे आपण पैदा करतो म्हणजे रेतन वगैरे, त्या संदर्भातल्या काही गोष्टी सांगताल का किंवा कसं राहतं? जे सीमेसरचे रेतन आहे ती बाबा म्हणजे एवढं चांगलं होत नाही. हा, हे जर रेतन केलं तर 100% भविष्यात ते वासरं ह्या बैलावर जर पडली तर चांगल्या किमतीनं विकली जाणार आणि किल्लार बाबा वाढत जाणार. ते सीमेचं कसं जर्सी मिक्स असलं का वाटतं. बरोबर. त्या बैलाचे मालक आहेत, त्यांच्यासोबत आता आपण संवाद साधतोय. नमस्ते. नमस्ते. तुमचं नाव सांगा, बैलाविषयी माहिती सांगा, कुठून आणला, कसा सांभाळ केला? माझं नाव संजय दिडवाग. हा बैल जतपासून आणला होता, एक जोडदारापासून. ह्यो मडळनास काम्याची पैदास आहे आणि आम्हाला बैला पहिल्यापासून आवड आहे. बैलगाडा शर्यत, कुस्ती आम्हाला पहिल्यापासून आवड आहे. ह्यो धनगरी कोसा खिल्लार आम्ही गुरु रत्नासाठी सांभाळलेला आहे. रत्नासाठी सांभाळलाय. ह्या बैलावर जीव वगैरे कसं लावताय? खाद्य काय राहतं किंवा आता प्रदर्शनाला पण तुम्ही गेलता पुशेगावच्या किंवा नागोबाच्या, अजून कुठे कुठे गेलता त्याची हा, आम्ही पहिल्यांदा नागोबात बैल उतरलो होता. आमचा प्रथम क्रमांक आला. पुशेगावला 2 नंबर आला आणि आता जत्रेत बी नेलता करगणीला. आणि बैल कोसा धनगरी खिल्लार आहे. ओके. आता ज्यावेळेस आपल्याकडे म्हणजे रेतन केलं जातं किंवा हे म्हणतो, ती कशी प्रोसेस राहते किंवा तुमच्याकडे गाय वगैरे कशा आणायचा किंवा तुमचं नाव सांगा, नंबर सांगा, जेणेकरून लोकांना जर हे करायचं असेल. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9881848434. आम्ही जागेवर पण बैल भरतो आणि घरपोच पण सेवा आहे. कुठल्याही पद्धती आहे. बैलाचं आता वय किती आहे किंवा खाद्य वगैरे? बैलाचं वय आता 2.5 वर्ष आहे. बैलाला खुराक आता उडदाची डाळ असते, शेंगदाणा पेंड असते, आटा असते, खपरी, हे 2-4 प्रकारचा खुराक असते. वाला चारा, सुका चारा असते. वेळच्या वेळेत आम्ही सगळं करतो. म्हणजे हा फक्त रेतनासाठी? हा, रेतनासाठी. बाकीचं स्पीड वगैरे कसं आहे? बैलाला भरपूर स्पीड आहे. बैल गरम रक्ताचा आहे. बैल गरीब आहे, मारत नाही. आणि कोण बी आमच्या घरातलं बाया पोरं सांभाळ करते ती. आपल्यासोबत या गावच्या सरपंच मॅडम आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधतोय. नमस्ते. काय सांगताल मॅडम? तुमचं नाव सांगा आणि बैलाविषयी माहिती सांगा. सविता संजय दिडवाग. किती दिवसापासून तुमच्याकडे बैल सांभाळाय किंवा कसं तुम्ही त्याच्यावर जीव वगैरे लावता वगैरे ते पण सांगा. आता 1.5 वर्ष झालं आमच्या घरी बैल आहे. तर तो अतिशय शांत आहे, मारत नाही किंवा कुठल्याच प्रकारचं काहीच त्याच त्रास नाही आम्हाला. आम्ही त्याला अगदी लहान मुलासारखं सांभाळतो. लहान मुलासारखं. जर तो एखाद्या वेळेस खुराक खात नसेल तर त्याच्या तोंडात घालून चारण्यापासून ते अगदी त्याच म्हणजे हे करूस्त, म्हणजे त्याला पालन पालन पोषण करतो.
मित्रांनो, हे होते दिडवागवाडीतील हे कुटुंब. खरं तर या कुटुंबाचं वैशिष्ट्य आहे की कुस्ती आणि बैलगाडा असेल किंवा जी देशी गुरं आहेत हे सांभाळतात. आपण यांचा नंबर आपल्या ह्याच्यावर देतोय स्क्रीनवर. जर आपल्याला या बैलाविषयी माहिती पाहिजे असेल किंवा संपर्क साधायचा असेल तर आपण नक्की साधा. आपण अनेक अशी मानदेशातली खिल्लार जनावर आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.